आज आपल्याला गावाकडच्या पद्धतीने सोयाबीन वडीची भाजी बनवायची आहे. बघा, छान असे कांदे भाजून घ्यायचे आहे फ्लेमवरती. कढई तापायला ठेवलेली आहे. आपल्याला शेंगदाणे, थोडीशी डाळ हरभऱ्याची आणि भाजलेले कांदे, लाल मिरची, खोबरं आणि कढीपत्ता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित. बघा, छान असं तेल गरम झालेलं आहे. आता मी शेंगदाणे भाजून घेत आहे. मंद आचेवर खरपूस होईपर्यंत त्याला भाजायचं आहे. एक एक करून आपण सगळे जिन्नस भाजून घेणार आहोत. बघा, भाजून झाला आहे. आता कलर चेंज झाला आहे शेंगदाण्याचा. आता आपण त्यामध्ये डाळ टाकणार आहोत हरभऱ्याची. आता तीही आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर रोस्ट करून घ्यायची आहे. आता मी त्यातच खोबरं सुकं घातलेलं आहे आणि तेही आपण त्याचे काप व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि लाल मिरचीही त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि आता भाजलेले जे कांदे होते फ्लेमवरती ते मी यामध्ये व्यवस्थित असे फोडून परतून घेणार आहे. आता सोयाबीन वडी घेतलेली आहे मी. आता आपल्याला हे एकीकडे भिजत घालून ठेवायचं आहे. खूप चवीला छान लागते बघा, ही नक्की ट्राय करा. अगदी गावाकडच्या स्टाईलने आहे ही भाजी बनवलेली मी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो परतून घेतलेला मसाला होता तो सगळा आपल्याला वाटण करून घ्यायचा आहे. त्यात मी लसूण ॲड केलेला आहे आणि आता बघा एकदा मी ग्राइंड करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपण वाटण करून घेणार आहोत. बघा, छान असं बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण जे सोया चंक्स होते ते पिळून त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मीठ वगैरे टाकून. त्याचा कच्चापणा संपला की ती चवीला अजून छान लागतात. बघा, छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे परतून झालेलं आहे आपलं हे. त्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं आहे आपण. आता हे आपण एका साईडला काढून घेणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून फोडणी द्यायची आहे मोहरीची आणि जे वाटण तयार केलेलं होतं आपण ते वाटण आपण यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. अगदी छान असं चवीला लागते ही भाजी. आता त्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि हळद ॲड केलेली आहे. त्यात थोडासा गरम मसालाही टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आता झालेला आहे. आता एकीकडे तेल सुटेपर्यंत साईडला आपण त्याला परतून घेणार आहोत. छान असं तेल सुटलेलं आहे बघा. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. गरम पाणी आपल्या आवश्यकतेनुसार ते भांडं धुवून घेतलेलं आहे मी. आवश्यकतेनुसार तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता एकीकडे मी भात लावून घेत आहे. व्यवस्थित तांदूळ स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि एकीकडे भात लावून. बघा, छान कड आलेला आहे आपल्या त्या ग्रेव्हीला. आता व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि नंतर आपण ते ज्या सोयाबीन वड्या परतून घेतल्या होत्या त्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत. बघा, किती छान कलर आलेला आहे. अगदी चवीला छान भन्नाट लागते. हीच भाजी जर चुलीवर केली तर अजून खमंगपणा वाढतो याचा. बघा, मी ॲड केलेला आहे सोयाबीन वड्या आपल्या आणि आता एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. तयार आहे आपली सोयाबीन वडीची भाजी. खूप पौष्टिक असते ही भाजी. जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी नॉनव्हेज असं म्हटलं जातं याला. तुम्ही नक्की ट्राय करा बघा. जवळजवळ झालेली आहे आपली भाजी तयार. आता आपण फ्लेम बंद करून घेणार आहोत. बघा, किती छान तरी आलेली आहे. आता वरून आपण गार्निश करणार आहोत कोथिंबीरीला. छान असं कोथिंबीर आपल्याला कट करून त्यामध्ये पेरून घ्यायची आहे कोथिंबीर. तयार आहे आपली सोयाबीन वडीची भाजी. अगदी गावाकडच्या स्टाईलने बनवलेली आहे. भाजी, भात, भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. इतकी छान लागते चवीला. किती छान कलर आलेला आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करा ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे. आता एकीकडे मी चपात्या बनवून घेत आहे. परिपूर्ण जेवण तयारच आहे आपलं. एक एक करून आता पोळ्या करून घेत आहे सगळ्या.
आणि छान अशी एकीकडे सोयाबीनची भाजी, एकीकडे चपाती आणि भात, हे सगळं आपलं रेडी होत आहे. आणि आपण आता ताट लावून घेणार आहोत. बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला. आता आपण वाढून घेणार आहोत मस्तपैकी ताटामध्ये. बघा एकदम झणझणीत अशी भाजी बनलेली आहे. भाजी टाकून झाल्यानंतर आपण पोळी घेणार आहोत. पोळ्या पण मी घडीच्या केलेल्या आहेत, ज्या की खूप मऊसूत राहतात अगदी दिवसभर. अशा प्रकारे आपल्याला ताट लावून घ्यायचं आहे. आणि थोडेसे मी फ्राय केलेले सोयाबीन आहे तेही देते आहे, माझ्या मुलाला आवडतात म्हणून. अशा प्रकारे पोळी, सोयाबीन आणि भात वरतून मस्त हे करायचं आहे आपल्याला. लिंबू पिळून ही भाजी चवीला अजून छान लागते. काळा मसाल्याची भाजी आहे, नक्की ट्राय करा. आणि खूप इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे, त्या साहित्यातच ही बनते. आता मस्त गरमागरम भात आपण गार्निश करणार आहोत साईडला. आणि तयार आहे आपलं परिपूर्ण थाळी. सोयाबीन वडीची भाजी, भात, फ्राय सोयाबीन आणि चपाती. आणि मस्त लिंबू पिळून आपण व्यवस्थित असं त्याला हे करणार आहोत. लिंबू कट करून घेत आहे मी. बघा किती छान दिसतंय. आता लिंबू आपण त्या पिळून घेणार आहोत. तर मी दाखवते बघा तुम्हाला. चपातीसोबत मस्त असं दिसतं आहे. बघा किती छान आहे, अगदी छान लागते. ही नक्की ट्राय करा. आवडलं